जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. यदुनंदन समस्त क्रीडा कंदुक झेलित एकमेकांते हानित ठकवून पडत परस्परे ऐसे नाना क्रीडा विहार करीत आले यदु कुमार अंगी श्रीमद अपार औद्धतेन थोर उन्मत अतीत अनागत ज्ञानवंत ऋषीश्वर मिनले समस्त ज्यांचे वचन यथार्थ भूत त्यांसही निश्चित ठकू आम्ही. जय अघडते येऊनी पडे तये यांचे वचन कैसे घडे म्हणून ऋषीश्वरांपुढे मांडिले गुणे यदुकुमरी. ते वेशी अथवा स्त्री वैशे साम्यम जांबवती सुतम एषा पृच्छती वो प्रिया अंतर्वंत्य सीतेक्षणा. यादवांनी जांबवती पुत्र सांबाला स्त्रीचे सोंग दिले आणि विचारले, पूज्य ब्राह्मण हो, ही सुंदरी गर्भिणी आहे. ती आपल्याला पुत्र होईल की कन्या होईल विचारत आहे. पहिलेच श्रीमदे उद्धट त्यावरी मांडिले कपट सांबास देऊनी स्त्री नट अतिवरिष्ठ बाणला. तो श्याम सुंदर डोळसू अंगा शोभला स्त्रीवेशू प्रमदा वैभव विलासू दावी विन्यासू सलज्ज नयनी सोगयाचे काजळ व्यंकट कटाक्षू अति चपल सुंदर सुकुमार वेल्हाळ चाले निश्चळ हंसगती वस्त्रे बांधुनिया उदर नावेक केले थोर तेने ते गरोदर दिसे साचार इतरांसी हात घालुनी सखियांच्या खांदी चालत उदर हालो नेदी विसावा घेत पदोपदी येता ऋषी वृंदी देखिली ऐसा स्त्रीवेश दाखवुनी नावेक अंतरे राहुनी इतर ऋषींजवळी येऊनी लोटांगणे घालिती. पूर्वश्लोकींचा श्लोकार्थ तेथ व्याख्यान नव्हेच समस्त याला गीतेची येथ वाखाणिजेत कथान्वये छळांचे निमिषे जाना ऋषींसी करीती प्रदक्षिणा अत्यादरे लागती चरणा मनती दर्शना आम्ही आलो ऐसे यदुकुमार समस्त अविनीत परिविनीतवत कर जोडुनी राहिले तेथ मृदु विनवित मुनीश्वरान. स्वामी पैल हे जे सुंदर तुमच्या वचनी भावार्थ थोर आसन्न प्रसव गरोदर स्वयं सुकुमार पुसून लाजे. आता या ओवींचा अर्थ. ते सर्व यादवपुत्र चेंडूने खेळू लागले. चेंडू झेलत होते आणि एकमेकांना मारत होते. बाकीचे यादवपुत्र चेंडू चुकवून पडत होते. याप्रमाणे विचित्र प्रकारची क्रीडा करीत ते ऋषीजवळ आले. त्या यादवपुत्रांच्या अंगी द्रव्याचा मद निर्माण झाला होता. उद्धटपणाने ते उन्मत्त झाले होते. त्यांनी विचार केला की येथे भूतभविष्य जाणणारे अनेक महर्षी जमले आहेत. त्यांचे बोलणे अगदी खरे ठरत असते तरी पण आम्ही त्यांना फसवू शकतो. जे कधी घडायचे नाही ते त्यांच्या वचनाने तरी कसे घडेल असे मानून ऋषीमुनींच्या पुढे कपट आचरणाला सुरुवात केली. यादवपुत्र अगोदरच संपत्तीच्या मदाने उन्मत्त झाले होते आणि अशा अवस्थेत त्यांनी कपटाचरणाला आरंभ केला. सांबाला स्त्री वेश दिला जो त्याला फारच शोभून दिसू लागला. त्याचे नेत्र मुळातच काळे भोरे होते. त्याच्या ठिकाणी तरुण स्त्रीचे हावभाव करण्याचे कौशल्य होते. त्यामुळे तो स्त्रीवेश त्याला फारच शोभून दिसू लागला. तो लाजत लाजत उभा राहिला. त्याने डोळ्यामध्ये काजळ घातले होते. तो डोळे मोडू लागला. त्याच्यावर नजर सुद्धा ठरेना. तो मूळचाच सुंदर आणि नाजूक होता. तो हंसाप्रमाणे मंद मंद गतीने चालू लागला. पोटावर वस्त्र बांधून ते फुगीर केले होते. त्यामुळे पाहणाऱ्याला तो खरोखरच गरोदर स्त्रीसारखा दिसू लागला. वेशधारी संख्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याने आपले उदर हालू दिले नाही. 2-4 पावले टाकून जणू काही चालण्याची ताकद नाही. तो असाच चालत होता. अशा रीतीने येत असलेल्या स्त्रीरूपी पुरुषाला ऋषींनी पाहिले. स्त्रीवेश धारण करणारा तो ऋषींपासून काही अंतरावर उभा राहिला. बाडी कपटी यादवांनी ऋषींजवळ येऊन त्यांना लोटांगण घातले. यातील पहिल्या श्लोकाचा अर्थ त्याच्या व्याख्यानात पुरा झाला नाही म्हणून कथेच्या संबंधाने तोच अर्थ वर्णन करीत आहे.
कपटाच्या इच्छेने त्यांनी प्रदक्षिणा केल्या. खोट्या आदरभावनेने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि आपल्या दर्शनासाठी आलो आहोत असे म्हणाले. याप्रमाणे सर्वच यादव अंतःकरणापासून नम्र नव्हते, पण वरवरची नम्रता दाखवून त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्या मुनीश्वरांना मृदू स्वरांनी विनंती करू लागले. हे स्वामी, ही जी पलीकडे सुंदर स्त्री उभी आहे तिची आपल्या वचनावर फार श्रद्धा आहे. ती गरोदर असून तिचे दिवस अगदी भरत आले आहेत. त्या सुंदरीला स्वतः विचारावयास लाज वाटते. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.